हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक दिवसापासून पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती होते त्यावर आश्वासनावर आश्वासनं आणि कधी होणार, त्यानंतर प्रेफरन्स कधी निवडायचा, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आजची नवीन जी अपडेट आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. टीचर रिक्रुटमेंट शिक्षक भरतीच्या लढ्यात वनमंत्र्यांची उडी. बघा, या ना त्या कारणाने रेंगाळलेल्या शिक्षक भरतीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिक्षक भरतीच्या प्रश्नावर झटणाऱ्या अभियोग्यताधारकाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्यातील विविध शासकीय व खाजगी संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही दिलेले आहे. राज्यात शिक्षकांच्या 70,000हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यापैकी 80% पदभरतीला मान्यतासुद्धा मिळालेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या दोन्ही परीक्षा म्हणजे TET आणि टेट परीक्षा घेण्यात येऊन त्याचा निकालसुद्धा 1 वर्षापूर्वीच लागलेला आहे. जवळपास 10 महिन्याचा कालावधी उलटला तरी जाहिरातीचा पत्ता नसल्याने अभियोग्यताधारक संदीप कांबळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक भरती संदर्भात रान पेटवले होते. राज्यभरातून प्रतिसादसुद्धा मिळाला होता. मध्यंतरी उमेदवारांनी हिवाळी अधिवेशनावर प्रत्येक जिल्हाधिकारी शिक्षणायुक्त कार्यालयावर उपोषणसुद्धा केले होते. 2017च्या मागासवर्गीयांच्या 50% जागा कपात व शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासाठी शिक्षण आयुक्त पुणे कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण 11 दिवस केले होते. शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी म्हणून कोरोना काळात संभाजीनगर ते मंत्रालय असे 22 दिवसाचा लाँग मार्च काढण्यात देखील आला होता. या सर्व आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अभियोग्यताधारक संदीप कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्याचे वने व सांस्कृतिक मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षक भरतीचा तिढा समजून घेतला. निश्चितच सरकारकडून विलंब होत असल्याचे मान्य करून शिक्षण मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात येऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देखील दिले आहे. आता काय झालं आहे बोलणं, तर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व खाजगी अनुदानित संस्था इयत्ता 9वी ते 12वी मधील शिक्षकांच्या रिक्त जागा आचारसंहितापूर्वीच एकाच टप्प्यात भराव्यात. कारण आता जर बघितलं तर 15 फेब्रुवारीपासून 100% आचारसंहिता लागू होणार आहे आणि ती असणार आहे जूनपर्यंत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये जर रेंगाळली भरती आता जर नाही झाली तर आचारसंहितामुळे पुढे रेंगाळू शकते. यामुळे देखील सर्वांनी सतर्कतेनं वारंवार पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त पदाची जाहिरात देण्यासाठी व राज्यातील पालकांना, शाळांना व बेरोजगार अभियोग्यतांना न्याय मिळवून देणार या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करून सविस्तर चर्चा घडून आणत योग्य तो पाठपुरावा करता येईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे. राज्यात शिक्षकांच्या 70,000हून अधिक रिक्त जागा आहेत. त्यापैकी 80% पदभरतीला मान्यता मिळाली देखील आहे. ही पदे भरण्यासाठी वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. मुनगंटीवार यांनी पदे तत्काळ भरण्याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावल्याचे आश्वासन देखील दिलं आहे. यापूर्वीसुद्धा खाजगी संस्थेला व शिक्षण सम्राटाकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणीला लगाम लावण्यासाठी पवित्र पोर्टल तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कार्यान्वित केले आहे. आजही खाजगी संस्थेवर 1 रुपया न देता गरिबांचं लेकरू शिक्षक म्हणून रुजू होतंय. यापेक्षा अजून काय हवं असं मत संदीप कांबळे अभियोग्यताधारक या विद्यार्थ्यानं व्यक्त केलं आहे. बघा, आपण जर पाहिलं तर पुढच्या म्हणजे 10 महिने झालं की टेट परीक्षा झाली. यापूर्वीची TET परीक्षा उत्तीर्ण आहे. टेट परीक्षा देखील चांगल्या गुणानं उत्तीर्ण असून फक्त या कागदपत्रीची दिरंगाई होत आहे. म्हणजे मान्यता पण मिळाली 80% पदं भरण्यासाठी, तरी देखील पदभरतीची जाहिरात पडत नाही आहे आणि कोणतीही प्रक्रिया राबवली जात नाही. खरंच हे निंदनीय आहे. शासनानं योग्य वेळी दखल घेऊन म्हणजेच अभियोग्यताधारकांचा सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर हे काम मार्गी लागावं आणि जानेवारी या नवीन वर्षामध्ये भरती प्रक्रिया सुरळीतपणे राबवण्यासाठी कठोर ते पावलं उचलणं गरजेचं आहे. धन्यवाद.